आपल्या आधीच्या पिढीला ना बरं होतं. आधी शिक्षण, मग नोकरी आणि त्यानंतर म्हातारपणी पेन्शन. आता इथं नोकरीचाच पत्ता नाहीये आणि मिळाली, अगदी सरकारी नोकरी मिळाली, तरी पेन्शन हा प्रकार आता इतिहास जमा झालाय. त्यामुळेच 60 नंतर काम नाही केलं तर पैसे येणार कुठून? खर्च भागणार कशातून? हे प्रश्न तुम्हालाही पडतात? म्युच्युअल फंडातील सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन अर्थात एस-डब्ल्यू-पी हा त्यावरचा उत्तम उपाय ठरू शकतो. कसा? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, अगदी मजेत. आपण कसे आहात? एकदम मस्त. आणि मार्केट नवीन नवीन पीक हे सर करते. म्हणजे मागच्या वेळेला 30 होती, या वेळेला तर अजून वर गेलेलं आहे मार्केट. नक्कीच निरंजन, म्हणून आपल्या पॉडकास्टचं महत्त्व देखील वाढतंय आणि आपण ऑनगोईंग बेसिसवर फंडा म्युच्युअल फंडाचा या माध्यमातून वेगवेगळे विषय लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. येस, आणि मार्केटला जसा उत्तम रिस्पॉन्स मिळतोय तसा आपल्या पॉडकास्टलाही मिळतोय. आपल्याला नवीन नवीन क्वेरीज येत आहेत, फोन येत आहेत. मला वाटतं की लिस्नर्स हे प्रेम खूप महत्वाचं आहे, हा रिस्पॉन्स खूप अमूल्य आहे. नक्कीच निरंजन. येस, तर आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय अतिशय महत्वाचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा आहे, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, एस-डब्ल्यू-पी. भूषण, मला सांगता एस-डब्ल्यू-पी म्हणजे नेमकं काय? निरंजन, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन एस-डब्ल्यू-पी ही एक फॅसिलिटी आहे जी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. म्हणजे लोकांच्या मनात नक्की संभ्रम हा आहे की एस-डब्ल्यू-पी हे कुठलं तरी प्रॉडक्ट आहे का, किंवा ह्याच्या माध्यमातून कशी गुंतवणूक करता येईल. जसं एस-आय-पी हे प्रॉडक्ट समजलं जातं, एस-डब्ल्यू-पी हे प्रॉडक्ट समजलं जातं. तर हे कुठलंही प्रॉडक्ट नसून ही एक फॅसिलिटी आहे जी म्युच्युअल फंड आपल्याला प्रोव्हाइड करतं. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजेच आपण जर एक मोठी रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलीत, किंवा एखादा गुंतवणूकदार असा आहे की त्याने टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवलेत, गेली 10 वर्ष गुंतवणूक करतोय आणि एक मोठा फंड त्याचा क्रिएट झालाय, आणि मग त्याला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून मंथली विड्रॉल हे करता येणं शक्य आहे. किंवा एक असा गुंतवणूकदार आहे की त्याच्याकडे आज लमसम पैसे आहेत, त्यांनी ते पैसे गुंतवलेत आणि त्या माध्यमातून त्याला दर महिन्याला काहीतरी परतावा हवाय, दर महिन्याला मंथली विड्रॉल हवंय, तर ते विड्रॉल त्याला घेता येऊ शकतं. तर ही एक फॅसिलिटी आहे जी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरला वापरता येऊ शकते, त्याचेच पैसे त्याला वापरण्यासाठी. ओके, म्हणजे थोडक्यात एस-आय-पीद्वारे आपण म्युच्युअल फंडात नियमित पैसे गुंतवतो रिकरिंग सारखे, तर एस-डब्ल्यू-पीद्वारे तितक्याच रेग्युलरपणे, नियमितपणे आपण ते पैसे काढून घेतो किंवा ते पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतात. नक्कीच निरंजन, याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एस-आय-पीच्या माध्यमातून 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष असे पैसे जमा करत जातो, एक राशी, मोठी राशी आपली जमा होते, आपला कॉर्पस जमा होतो, आणि त्या कॉर्पसच्या माध्यमातून जर आपण असं ठरवलं की आपल्याला दर महिन्याला काही मासिक पैसे मिळाले पाहिजेत, तर ते पैसे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन ही जी फॅसिलिटी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली गेलेली आहे, तर आपल्याला ते पैसे आपल्या बँक खात्यात येऊ शकतात. हे पैसे कुठेही मागायला जायला लागत नाही. एकदा एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्युच्युअल फंड कंपनीला जर दिलं गेलं, तर त्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शनद्वारे आपल्याला दर महिन्याला आपल्या खात्यात ते पैसे क्रेडिट होतात आणि त्याच तारखेला क्रेडिट होतात. म्हणजे आपले खर्च हे आपण नियमितपणे भागवू शकतो. वा, म्हणजे स्टँडिंग इन्स्ट्रक्शन ही टर्मिनॉलॉजी आमच्या पिढीला व्यवस्थित माहिती आहे, क्रेडिट कार्डच्या लोन्समुळे किंवा EMIमुळे वेगवेगळ्या. पण ही एक चांगली स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन आपण एस-डब्ल्यू-पीद्वारे दरमहा पैसे काढू शकतो. स्टँडिंग इन्स्ट्रक्शनचा सोप्या भाषेत अर्थ असा की आपण एक फॉर्म भरून द्यायचा आहे, आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर दर महिन्याला, कारण त्याच्यात एक पिरियड घातला जाणार आहे की मला पुढच्या महिन्यापासून किंवा या महिन्यापासून साधारणतः 10,000 रुपये महिना माझ्या खात्यात सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे मिळायला हवेत. तर ते पैसे दर महिन्याला त्या रिस्पेक्टिव्ह तारखेला आपल्या खात्यात जमा होतील, आणि मग हा पिरियड आपण 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष असा घालू शकतो. ओके, पण मुद्दा तोच येतो भूषण, की एस-डब्ल्यू-पीद्वारे दीर्घ काळापर्यंत नियमित उत्पन्न मिळत राहावं असं वाटत असेल तर आधी किती वर्ष एस-आय-पी करणं आवश्यक असतं?
म्हणजे कारण विहिरीत जर पाणीच नसेल तर ते काढणार कसं आपण? याला उत्तर थोडं केस स्टडीजच्या माध्यमातून घेऊयात. कारण एक व्यक्ती आहे सागर नावाची, ज्याने 10 वर्षांपूर्वी इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे आणि त्याचा गोल होता की 10 वर्षांनंतर मला फायनान्शियल फ्रीडम मिळालं पाहिजे. म्हणजेच मी जे आज काही काम करतोय आणि महिन्याच्या गाठी मला ₹1,00,000 सॅलरी माझ्या खात्यात जमा होते काम केल्यानंतर, नोकरी महिन्या पूर्ण केल्यानंतर. तर हे जे ₹1,00,000 मला मिळतायत, ते मी जी इन्व्हेस्टमेंट करतोय, ती इन्व्हेस्टमेंट मी पुढील काही काळ म्हणजे 8-10 वर्ष चालू ठेवेल. त्यात एक कॉर्पस जमा करेल आणि मग हेच ₹1,00,000 माझे महिन्याला माझ्या खात्यात दर महिना जमा व्हायला पाहिजेत, सॅलरीच्या स्वरूपात सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून. सो असं आपल्याला करता येणं शक्य आहे. एक व्यक्ती आहे, ज्याचं नाव राजेंद्र आहे. ओके. आता ह्या व्यक्तीने गेल्या 2 वर्षांपासून इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे, कारण त्याचं वय वर्ष 58 आहे आणि त्याला पेन्शन मिळणारी नाहीये. सो त्यांनी जो काही कॉर्पस आत्तापर्यंत एफ-डीच्या माध्यमातून जमा केलेला होता किंवा आणखीन वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून केला होता, ते सगळे पैसे त्यांनी एकत्र केलेत आणि ती लमसम इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केली आहे आणि त्याने सांगितलं असं होतं, की 2 वर्षानंतर माझी रिटायरमेंट झाली, की माझी सॅलरी बंद होणार आहे आणि मग मला दर महिन्याला ते पैसे येऊ शकतात का? म्हणजेच माझी सॅलरी मला मिळते असं मला वाटेल आणि सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅनचा मला फायदा घेता येईल. तर हे देखील आपल्याला करणं शक्य आहे. सो या दोन्ही उदाहरणांमधून, केस स्टडीमधून आपल्याला असं लक्षात येतंय, की इन्व्हेस्टमेंटचं होरायझॉन जर आपण फिक्स केलं आणि त्याद्वारे जर आपण एस-आय-पी सुरू केली किंवा इन्व्हेस्टमेंट सुरू केली, तर ती इन्व्हेस्टमेंट आपली वाढत जाईल आणि एका कालावधीनंतर आपल्याला दर महिन्याला आपणच गुंतवलेल्या पैशातून, त्या नफ्यातून आपल्याला सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन हा परतावा दर महिन्याला किंवा लागेल तसा आपल्याला घेता येऊ शकतो. तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये असं म्हणलेलात, की म्युच्युअल फंडात आपण जेव्हा गुंतवणूक करतो, तेव्हा आपण ती युनिट्स विकत घेत असतो. सो एस-डब्ल्यू-पीमध्ये बरोबर ह्याच्या उलट होत असणार. म्हणजे पैसे विथड्रॉ करताना हीच युनिट्स विकली जातात. थोडक्यात एस-डब्ल्यू-पी ही ठराविक वर्षांसाठीच करता येऊ शकते का? उदाहरणार्थ, शामरावांनी समजा 60त निवृत्ती घेतली, तर त्यांना पुढची किती वर्ष एस-डब्ल्यू-पीद्वारे मासिक परतावा हा मिळू शकतो? निरंजन, आता शामरावांनी 60त निवृत्ती घेतली आहे. त्यांना एस-डब्ल्यू-पीतून परतावा मिळणार आहे, असं जेव्हा आपण म्हणतोय, तेव्हा शामरावांची गुंतवणूक किती आहे? टोटल गुंतवणूक जर आपण उदाहरणाखातर असं घेतलं, की शामरावांची गुंतवणूक ₹50,00,000 आहे आणि त्यांना म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅनद्वारे महिन्याला पैसे हवेत. तर आता ह्याला गणित कसं घालायचंय? कारण म्युच्युअल फंड काय परतावा देणार आहेत, ते मार्केटवर डिपेंड आहेत. ही जी भीती मनात आहे आपल्या ऑलरेडी प्रत्येक गुंतवणूकदाराच्या म्हणजे. आणि मग माझे पैसे याचा चढ-उतार होऊ शकतो, पैशांची व्हॅल्यू कमी होऊ शकते, म्हणजेच मग मला परतावा कमी मिळू शकतो. तर याला हिस्ट्री जर आपण बघितली, शामरावांचं उदाहरण जर आपण घेतलं, तर ₹50,00,000 त्यांनी गुंतवलेत. त्या 50,00,000च्या अगेन्स्ट आपण युनिटचा विषय घेतला, की त्यांना समजा 3,00,000 युनिट त्यांनी खरेदी केली आहेत. ओके. आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जेव्हा सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन होणार आहे, तेव्हा युनिटची विक्री होणार आहे. म्हणजेच शामरावांचे युनिट हे विकले जाणार आहेत. सो हे युनिट हळू विकले जात आहेत आणि ते युनिट विकले जाताना दर महिन्याला त्यांच्या खात्यात पैसे सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून जमा होत आहेत. पण ग्रॅज्युअली जर आपण ह्याला पर्सेंटेज जर काही फ्रीज केलेलं असेल, म्हणजे 50,00,000ना मला 6% वार्षिक नफा किंवा वार्षिक उत्पन्न मिळावं, असं जर गणित आपण त्याला लावलं, म्हणजेच ₹3,00,000 ओके, हे माझ्या खात्यात वर्षभरात मिळून जमा होणार आहेत. म्हणजेच ₹25,000 महिना मला महिन्याच्या गाठी मिळणार आहेत. म्हणजेच माझा सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन हे दर महिन्याला ₹25,000 माझ्या खात्यात जमा करणार आहे. आता हे जमा झालेले पैसे म्हणजेच मी टाकलेल्या लमसम पैशाच्या अगेन्स्ट मला हे विथड्रॉल मिळतंय. बरं श्रोत्यांनो, एक नक्की लक्षात घ्या, हे विथड्रॉल सिस्टमॅटिक विथड्रॉल जे आहे हे तुमच्या कॅपिटलमधून आहे. हे कुठलंही डिव्हिडंड किंवा इंटरेस्टच्या स्वरूपातले पैसे नाहीत. सो हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा खरोखरीच समजून घेण्याचा मुद्दा आहे. सो ₹50,00,000 घातलेत आणि त्याच्या अगेन्स्ट ₹3,00,000 म्हणजे ₹25,000 महिन्याला ते विथड्रॉल करतायत. सो 6%चं विथड्रॉल होतंय. तसेच म्युच्युअल फंडात NAVमध्ये नेट ॲसेट व्हॅल्यूमध्ये देखील वाढ होते. ती साधारण वार्षिक
10% होती आहे. मग त्यातलं 6% आपण महिन्याचं वार्षिक विड्रॉल घेतलंय आणि 4% वार्षिक आपल्या पैशांमध्ये वाढ होतीये, NAVमध्ये वाढ होतीये. आता ह्याचं ड्युरेशन जसं वाढत जाणार आहे, तसा NAVची व्हॅल्यू देखील वाढत जाणार आहे. म्हणजेच आपण श्यामरावांच्या उदाहरणामध्ये 3,00,000 युनिट खरेदी केले होते. 10 वर्ष त्यांचा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन चालू आहे. ₹25,000 महिन्याला विड्रॉल येत आहेत. म्हणजेच वार्षिक ₹3,00,000 विड्रॉल झालंय. 10 वर्षात त्यांचं ₹30,00,000 विड्रॉल झालंय. ॲट दी सेम टाईम त्यांनी घेतलेल्या 3,00,000 युनिटचं आत्ता नंबर ऑफ युनिट साधारण 2.25 लाख युनिट शिल्लक आहेत आणि त्या 2.25 लाख युनिटची आज मार्केट व्हॅल्यू ही ₹70,00,000 आहे. सो ह्या उदाहरणाद्वारे आपल्याला लक्षात काय येतंय, की आपण टाकलेले लमसम पैसे ज्याचा पुरेपूर आनंद इन्व्हेस्टर म्हणून आपण घेतोय आणि भविष्यात आपलं नेक्स्ट जनरेशन जे आहे, नेक्स्ट पिढी जी आहे, त्यांना देखील एक मोठा परतावा किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट आपण सोडून जातोय. सो दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य करता येत आहेत आणि आपल्याला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे आपला आनंद हा अबाधित ठेवता येतोय. वा, ही खरोखर विन विन सिच्युएशन दिसतीये. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणताय तसं कॅपिटललाही धक्का लागत नाहीये, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला दरमहा SWP द्वारे रक्कम आपल्या खात्यात जमा होते आणि ॲट द सेम टाइम NAV वाढल्यामुळे आहे त्या युनिटची पण व्हॅल्यू वाढतीये. निरंजन, कॅपिटलला धक्का लागत नाहीये असं आपण म्हणू शकत नाही. कारण आपण जर उदाहरण म्हणून परत एक घेऊयात, की श्यामरावांचंच उदाहरण आपण घेऊयात. ₹50,00,000 त्यांनी गुंतवलेत. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन समजा त्यांनी विथ इमिडिएट इफेक्ट पुढच्या महिन्यापासून सुरू केलाय आणि ₹25,000 तो महिना सुरू केलाय. सो ₹3,00,000 वर्षाचं विड्रॉल घेतलंय आणि 3 वर्ष गुंतवणूक करून झालेत. तर 3 त्रिक 9 म्हणजे ₹9,00,000 त्यांना विड्रॉल आलंय. आता हे विड्रॉल आल्यानंतर आजची त्याची मार्केट व्हॅल्यू ₹45,00,000 असू शकते का? तर उत्तर हो असं आहे. पण इथे घाबरून न जाता आपण जर बेसिक एक गोष्ट ठरवलेली असेल, की जेव्हा मला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून पैसे येतात, माझं महिन्याचा खर्च हा भागवला जातोय आणि मी माझ्या गुंतवणुकीला एक वेळ देतोय. ड्युरेशन फ्रीज केलंय, की मी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष कारण मला हे विड्रॉल दर महिन्याला आलं पाहिजे. आता ह्यातलं एक छोटंसं उदाहरण असं घेऊयात, की एक व्यक्ती आहे, की ज्यांनी 10 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली आहे आणि विड्रॉल सुरू केलंय, सिस्टमॅटिक विड्रॉल सुरू केलंय. तर 10 वर्षानंतर सिस्टमॅटिक विड्रॉल घेऊन देखील त्याच्या खात्यात म्युच्युअल फंडच्या फोलिओमध्ये त्याचे मोठे पैसे जमा शिल्लक आहेत. आता हे कशामुळे शक्य होतंय? कारण इकॉनॉमी ग्रो होतीये, मार्केट ग्रो होतंय आणि त्याच्या पैशांची व्हॅल्यू देखील वाढतीये. सो म्हणून सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये आपल्याला गुंतवणूक करताना एक गोष्ट महत्त्वाची आणि नक्की लक्षात ठेवायची आहे, की पैसे हे जर आपण इक्विटी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये घेत आहोत, तर आपल्याला त्याचं ड्युरेशन हे मिनिमम 10 वर्षांचं ठेवायचं आहे. आपल्याला विड्रॉल हे कायमस्वरूपीच लागणार आहे आणि ते मिळू शकतं. पण म्हणूनच आपल्याला पर्सेंटेज ऑफ विड्रॉल आणि आपली इन्व्हेस्टमेंट याचा कुठेतरी ठोकताळा बांधणं गरजेचं आहे. अगदी मला माझ्या म्युच्युअल फंडला वार्षिक परतावा 12% म्हणून मी दरवर्षी जर 12% विड्रॉल घेत गेलो, तर एक पिरियड असा येणार आहे, की जिथे माझी रक्कमच संपणार आहे. पण मग मी 6%, 7%, 8% वार्षिक विड्रॉल घेतलंय आणि फंडाला वाढवायलाच देखील संधी दिली आहे. म्हणजे 3 ते 4% वाढलेली रक्कम ही तिथेच ठेवली आहे, जी कंपाऊंडिंग होतीये. म्हणजेच माझ्या पैशांची व्हॅल्यू देखील वाढतीये. असं जर मी करत राहिलो, तर मला 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, अगदी 40 वर्ष देखील विड्रॉल हे मिळू शकतं. वा, थँक्यू फॉर करेक्टिंग मी आणि खूप तुम्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण, की SWPच्या परताव्यावर TDS पडत नाही का? म्हणजे FD किंवा अन्य गुंतवणुकींच्या तुलनेत हा फायदा ठरतो का? निरंजन, थोडंसं प्रश्नातच या ट्विट आहे किंवा करेक्शन आहे. SWPच्या परताव्यावर TDS नक्कीच लागत नाही. हे बरोबर आहे. म्हणजेच माझा टॅक्स विड्रॉल करताना कापला जाणार नाहीये. पण ॲट दी सेम टाईम मी जेव्हा वार्षिक इन्कम टॅक्स रिटर्न भरणार आहे, तेव्हा मला कॅपिटल गेन स्टेटमेंट हे जे म्युच्युअल फंडकडून मला मिळणार आहे, ते प्रोड्यूस करायला लागणार आहे आणि तो गेन एका व्हॅल्यूच्या वर असेल, तर मला टॅक्स हा भरायला लागणार आहे. फक्त यातला फरक असा आहे, की FDला ॲट सोर्स टॅक्स कापला जाणार आहे. ॲट दी सेम टाईम सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनवर TDS ॲट सोर्स हा कापला जाणारा नाहीये. ओके. आता आणखी एक मनात विचार असा येतो, की SWPमध्ये गुंतवणूकदाराला फ्लेक्झिबिलिटी असते का?
म्हणजे एखाद्याला दरमहा रक्कम नको असेल तर क्वार्टरली म्हणजेच तिमाही किंवा सहामाही किंवा वार्षिक रक्कम मिळण्याचाही पर्याय असतो का? HWP अतिशय फ्लेक्झिबल आहे. आपण लमसम पैसे गुंतवणूक केली आहे आणि आपल्याला विड्रॉल हवं आहे. मग ते मासिक हवं आहे, क्वार्टरली हवं आहे, 6 मंथली हवं आहे की इयरली हवं आहे. हे आपली गरज काय आहे, हे आपण ओळखून किंवा त्याची मांडणी करून आपण त्या पद्धतीने ठरवू शकतो. हे पर्याय नक्कीच अवेलेबल आहेत. इथेही आपण एक उदाहरण घेऊयात, की ₹10,00,000 गुंतवणूक केलेली आहे. आपण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्याद्वारे ₹6,000 महिन्याला विड्रॉल करतोय आणि 5 वर्ष होऊन गेली आहेत. ओके. म्हणजेच 12 ₹72,000 वर्षाला इंटू 5 वर्ष असं आपण विड्रॉल घेतलेलं आहे. तदनंतर आपल्या ₹10,00,000 समजा ₹12.5 लाख व्हॅल्युएशन झालेलं आहे आणि अचानकपणे तुम्हाला काहीतरी खर्च उद्भवला आहे, तर ₹50,000 तुम्हाला गरज आहे. तर मंथली विड्रॉल सोडून तुम्हाला ₹50,000 मिळू शकणार आहेत का? तर ते तुम्हाला नक्की मिळू शकणार आहेत. सो ही फ्लेक्झिबिलिटी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे आपल्याला अवेलेबल होऊ शकते आणि ह्याचंच जर कंपॅरिझन आपण अदर प्रॉडक्टमध्ये केलं तर ते थोडंसं सहज शक्य नाहीये. अच्छा. सो रिटायरमेंट किंवा निवृत्तीधारक हे SWPचे आपण असं म्हणूया की SWP म्हटलं की आपण पहिल्यांदा डोळ्यांसमोर निवृत्तीधारक येतात. पण निवृत्तीधारकांशिवाय देखील आणखी बाकी कोण लोक याचा विचार करू शकतात? उदाहरणार्थ कोणाची अचानक नोकरी गेली आहे या व्यवसायात मोठा चढ उतार आलाय, तर अशा वेळी पण आपण SWPचा विचार करू शकतो? नक्कीच करू शकतो. SWP घेण्यासाठी फक्त व्यक्ती रिटायरच झालेली आहे असा क्रायटेरिया अजिबात नाहीये. तर एखादा व्यक्ती ज्याने समजा आता हे वेगवेगळ्या केस स्टडीज आपण इथे समजून घेऊ, की एक मुलगा आहे रिसेंटली ज्याला नोकरी लागली आहे आणि त्याचं प्लॅनिंग आहे, की त्याला 10 वर्षानंतर व्यवसाय सुरू करायचा आहे. ओके. सो म्हणून त्याने आज इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे, SIP सुरू केली आणि 10 वर्ष उत्तम पैसे साठवलेत आणि मग आता त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, जिथे त्याला माहिती नाही, की त्याला व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याचं उत्पन्न कधी सुरू होणार आहे. ओके. मग त्याने हे सगळे पैसे उचललेत SIP मधले आणि एक अशा फंडात दिलेत किंवा आहे त्या SIP ज्या जमा झालेल्या आहेत, ती SIP थांबवून मग त्यातूनच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असा महिन्याला त्याला सुरू करता येणार आहे. म्हणजेच त्याचं मंथली उत्पन्न हे त्याला मिळणार आहे आणि मग त्याला त्याच्या व्यवसायासाठी वेळ मिळणार आहे. म्हणजेच तो त्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स हा साधू शकणार आहे. हे झालं नवीन व्यक्तीसाठी जो आज नोकरीला लागलाय आणि फायनान्शियल फ्रीडम बघतोय. आता अशी एखादी व्यक्ती केस स्टडी आपण घेऊयात, की जो गेली 10, 12, 15 वर्ष नोकरी करतोय आणि अचानक प्रायव्हेट जॉब असल्यामुळे कंपनीने सांगितलंय, की उद्यापासून तुम्ही कामाला यायचं नाहीये. म्हणजे अचानक नोकरी गेली आहे. तर अशा व्यक्तीचं काय होऊ शकतं? तर त्या व्यक्तीने गेली 15-20 वर्षात जी काही रक्कम जमा केलेली असेल, वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जमा केली असेल, ती सगळी एकत्र क्लब करून ती गुंतवणूक एके ठिकाणी आणून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून एके ठिकाणी आणून त्यातून दर महिन्याला त्याला विड्रॉल मिळू शकते. म्हणजेच मग त्याला त्याच्यासमोर वेगळे नोकरीचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात का? किंवा आता त्याला नोकरीच करायची नाहीये आणि त्याच्या मंथली विड्रॉलवर सिस्टमॅटिक विड्रॉलवर त्याचं घर चालू शकतंय का? किंवा त्याच्या गरजा पूर्ण होणार आहेत का? तर त्या होऊ शकतात. फक्त हे सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच त्या इन्व्हेस्टमेंटकडे वळायला हरकत नाही. हे दुसरं उदाहरण झालं. आता जसं तुम्ही व्यावसायिकाबद्दल पण बोललात, तर व्यावसायिकाने हे समजून घ्यायचं की कुठलाही व्यवसाय करताना एक तर कॅश फ्लो मॅनेजमेंट हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. हे गेल्या काही पॉडकास्टमध्ये आपण बघितलं होतं. तर हा कॅश फ्लो मॅनेजमेंट सारखा माझा व्यवसायात जे चढउतार होतात, त्यामुळे तिथे अडचणी येतात आणि मग मी कायम व्यावसायिकाला सल्ला काय देतो, की बाबा आज ₹100 जर तू भांडवल लावलंय आणि जर तू त्याला 30% नफा कमवलाय, म्हणजे पुढच्या वर्षी तुझ्या पैशांची किंमत ही ₹130 झाली आहे. तुझं कॅपिटल हे ₹130 झालंय. तर तू ₹30 पूर्णच्या पूर्ण झालेला नफा हा व्यवसायात लावतोय उत्तम आहे. कारण तू तिथे काम करतोयस, जीव तोडून मेहनत घेतोयस आणि मग त्या मेहनतीचं फळ तुला प्रॉफिटमध्ये येताना दिसतंय. पण त्या प्रॉफिटमधले 10% रक्कम का होईना तू बाजूला काढ, जी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून किंवा कुठल्यातरी गुंतवणुकीच्या माध्यमातून गुंतवणूक कर, ते बाहेर काढ. ती रक्कम अशी जमा होऊ देत, की पुढच्या 5, 7, 10 वर्षात अशी स्टेज आली, की तुला तुझ्या कॅश फ्लोला जर अडचण येतेय, तुला पैसे मिळायला अडचण येतेय, तर तू ह्या जमा झालेल्या कॉर्पसमधून दर महिन्याला विड्रॉल म्हणून पैसे घेऊ शकतो. सिस्टमॅटिक विड्रॉल तुझा अबाधित राहू शकतो. जेणेकरून तुझा व्यवसायाचा इम्बॅलन्स जरी झालेला असेल किंवा व्यवसायात चढउतार आलेले असतील,
तरीही तुझ्या कॅश फ्लोला अडचण येणार नाही. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे तू साठवलेल्या गुंतवणुकीतून तुला दर महिन्याला किंवा क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली जसे पैसे लागतील तसे तू व्यावसायिक म्हणून विड्रॉ करू शकतो. सो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन सांगण्याचा अर्थ असा आहे की फक्त निवृत्तीधारकांसाठी नसून तो वेगवेगळ्या व्यक्तींसाठी विचार करता येणं शक्य आहे. वा. पण आता आपण शेवटच्या एका प्रश्नात परत रिटायरमेंटकडे येऊया भूषण. आणि रिटायरमेंट कॉर्पसचं समजा उद्दिष्ट साध्य झालेलं आहे एखाद्या माणसाचं, शामरावांतच घेऊ आपण, तर ते उद्दिष्ट गाठल्यावर तो सगळा पोर्टफोलिओ मार्केटमधून अचानक काढण्यापेक्षा SWPद्वारे नियमित परतावा मिळवला तर मार्केटच्या चढउतारांमुळे होणारं नुकसान ते पण टाळता येऊ शकतं. आता ह्याच्यात कसं आहे निरंजन, की आपण उदाहरणार्थ बरीच उदाहरणं मगाशी बघितलीत, केस स्टडीज बघितलेत. तसाच एक केस स्टडी घेऊयात, की एक व्यक्ती आहे ज्याने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. एक 50 लाख रुपयांची परत इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि तो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन घेतोय. ओके, दर महिन्याला 30,000 35,000 रुपये महिन्याचं विड्रॉल घेतोय. आता हे विड्रॉल चालू आहे, त्याचबरोबर त्याचं कॅपिटल ॲप्रिसिएशन देखील होतंय. म्हणजे 50 लाख रुपयांमधून 30,000 35,000 रुपये महिना विड्रॉल, 30,000 रुपयांचं जर गणित घेतलं तर वार्षिक 3,60,000 गुणिले 10 वर्ष गेली आहेत, म्हणजे 36 लाखांचं विड्रॉल आलंय. आणि आज त्याचं व्हॅल्युएशन 50 लाख रुपये, जे त्यांनी ओरिजिनल कॅपिटल टाकलेलं होतं त्याचं व्हॅल्युएशन 75 लाख रुपये आहे. आणि त्याचं विड्रॉल हे चालूच आहे. 11वं वर्ष उजाडलं, मग परत त्या 75 लाखांची व्हॅल्यू 60 लाख रुपये होऊ शकते का? तर उत्तर हो असं आहे. हे होऊ शकतं, हे चढउतार येणारच आहेत. पण आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला लागणारं विड्रॉल, म्युच्युअल फंडमधून आपल्याला मिळणारा परतावा आणि आपलं असणारं कॅपिटल, ह्या तिघांची योग्य सांगड जर आपण घातली तर आपला विड्रॉल हे अबाधित असू शकतं. ॲट दी सेम टाईम आपल्याला दरवेळी मार्केटवर गेले म्हणून मी प्रॉफिट बुक करावा का, किंवा मग आता मला खूप मोठा नफा दिसतोय म्हणून मी त्यातून बाहेर पडावं का, याची काळजी करत बसायला लागत नाही. कारण आपण दर महिन्याला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे पैसे बाहेर काढतोय, म्हणजेच आपण इनडायरेक्टली आपला प्रॉफिट हा बुक करतोय आणि आपलं विड्रॉल हे अबाधित ठेवतोय आणि चढ उतारांचा आपण योग्य फायदा आपल्या पोर्टफोलिओला देतोय. या संपूर्ण एपिसोडमध्ये आपण SWP बद्दल अगदी डिटेलमध्ये जाणून घेतलं. SWP म्हणजे काय, ते कसं वर्क होतं. पण तरी मला खात्री आहे की अजूनही अनेक श्रोत्यांच्या मनात हे असणार आहे की हे सगळं ऑन पेपर छान वाटत असेल, पण प्रत्यक्ष ते फायदे तसे मिळतात का? तशी नियमित दरमहा आपल्याला राशी आपल्या खात्यात खरंच जमा होते का? तर यासाठीच क्रिसेंटतर्फे सध्या SWPचा लाभ घेणारे असे 2 गुंतवणूकदार आपल्यासोबत आहेत, शैलेश माधवी आणि राजेंद्र ततार. तर आपण त्यांच्याकडूनच थेट जाणून घेऊया की ते SWP कधीपासून करतायत आणि त्यांचा कसा अनुभव आहे. शैलेश माधवी सर, काय सांगाल तुम्ही? नमस्कार निरंजन. तर गेले 17-18 वर्ष मी क्रिसेंटच्या भूषण वाणी यांच्या संपर्कात आहे. तेव्हापासून छोटी मोठी रक्कम आणि SIP याद्वारे पैसे गुंतवत होतोच. 2014 मध्ये माझ्याकडे काही रक्कम, मोठी रक्कम त्या काळात म्हणता येईल, अशी आली. ती मी आणि माझ्या मिसेसने, आम्ही दोघांनी मिळून गुंतवली. आणि मिसेसला काही महिन्यांनी असं वाटलं की ह्याच्यातनं आपल्याला काहीतरी परतावा, रिटर्न म्हणून काही मिळू शकेल का? तर भूषण वाणींनी सांगितलं त्यावेळेला की ह्यातनं काही रक्कम तुम्हाला मिळेल. दॅट वॉज द फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ SWP. त्याच्यानंतर 2020च्या दरम्यान जेव्हा आम्ही अर्ली रिटायरमेंटचा विचार केला, तेव्हा मला तोपर्यंत मिळालेली माझी जमा झालेली रक्कम, मिसेसची गुंतवणूक, आणि मिसेस माझी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई होती, तर तिला मिळणारे मॉनिटरी बेनिफिट्स, अर्ली रिटायरमेंटच्या दरम्यान जे मिळणारी रक्कम, अशी सगळी एकत्रित करून आम्ही अशा पद्धतीनं रक्कम गुंतवली की आपला जो दैनंदिन खर्च आहे तो भागवण्यासाठी जी लागणारी रक्कम आहे त्या रकमेच्या बरंच जवळ जाऊन आपल्याला ती SWP, माझ्याच पैशांमधनं मला माझे पैसे, गुंतवलेल्या पैशांमधनं दर महिना मिळत राहतील, अशी पद्धतीने मला ते पैसे मिळत गेले. आज साधारण 4 वर्ष झाली मी SWPच्या मार्फत दर महिना न चुकता माझ्याच पैशांमधून, गुंतवलेल्या पैशांमधनं मला हे पैसे मिळत आहेत. वा. पण मग यात एक मुद्दा तुम्ही बोलता बोलता नमूद केलात की गेल्या 17-18 वर्षांपासून तुम्ही गुंतवणूक करताय, म्हणजे तो स्पॅन पण महत्वाचा दिसतोय गुंतवणुकीचा. हो, नक्कीच. सुरुवातीला जेव्हा भूषण वाणींच्या संपर्कात आलो त्यावेळेला मी SIPच्या माध्यमातून पैसे गुंतवणुकीला सुरुवात केली. मग जसे पैसे जमले
5,000, 10,000, 20,000 तसे गुंतवत गेलो. मग काही रक्कम मोठी आली, म्हणजे आधी गुंतवणूक केली आणि मग मला जेव्हा SWPचा विचार केला किंवा मला रिटायरमेंटच्या नंतर पैशांची गरज लागणार आहे, कारण मी प्रायव्हेटमध्ये सर्व्हिस केली, मी गव्हर्नमेंट एम्प्लॉई नव्हतो. त्यामुळे पोस्ट रिटायरमेंट माझ्याकडे काही ना काहीतरी माझी म्हणून दर महिना रक्कम आली पाहिजे, हा जो विचार माझा होता, तो जेव्हा रिटायरमेंटचा विचार केला त्यावेळेला भूषण सरांबरोबर 1-2 मीटिंग घेऊन काय करता येईल आणि कशा प्रकारे मला दर महिना पैसे मला मिळू शकतील याचा जेव्हा विचार केला, त्यांनी काही उदाहरणं माझ्यासमोर मांडली आणि मग ते सगळे आलेले पैसे गुंतवले, जेणेकरून मला दर महिना माझ्या पेन्शनसारखं म्हणता येईल असं दर महिना मला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनमधनं आम्हा दोघांना पैसे मिळतात आणि आमची जी काही दैनंदिन गरज आहे ती नोकरी न करता आमची भागवली जाते. वा, हे मला साधारण आपल्या ज्या काही 2-3 गाठीभेटी झाल्यात त्यावरनं हे दिसे की तुम्ही सतत कार्यमग्न राहायला तुम्ही प्राधान्य देता. पण त्यामागे आर्थिक हे कारण नाहीये निश्चित, कारण तुम्ही फायनान्शियल फ्रीडम हे अचीव्ह केलेलं आहे. तुम्ही जे आत्ता सध्या काम करताय ते तुमच्या आनंदासाठी करताय पूर्णपणे. नक्कीच. आपण जसं म्हणतो समाजाचं देणं आहे, तसं माझ्यासारख्या इतरांना, अनेक लोकांना, नातेवाईक, मित्रमंडळी, काही तरुण मुली की ज्यांना आर्थिक गुंतवणूक त्यांनी आज सुरुवात केली, तर त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेला जसा आज मी हा आनंद घेतोय तसा त्यांना घेता येईल, म्हणून मी क्रिसेंट बरोबर आहे. आज साधारण 38 ते 40 जणांनी मी सांगितलं किंवा माझा अनुभव ऐकून त्यांनी क्रिसेंटमध्ये भूषण वाणींबरोबर गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. गेले काही वर्ष माझे बरेच मित्र, ओळखीतले लोक गुंतवणूक करतात. माझ्यावरती आणि भूषण वाणींवरती विश्वास आहे म्हणून. वा, क्या बात आहे. आपण आता राजेंद्र ततार सरांकडे येऊया. सर, तुमचा कसा अनुभव आहे SWP संदर्भात? यातला माझा अनुभव फार गमतीशीर आहे. मी 2020मध्ये रिटायर झालो, तर त्यावेळेला लॉकडाऊनचाच पिरियड होता आणि योगाने भूषणवाणी सरांची भेट झाली. पुढे तुम्ही काय प्लॅन करणार? तर त्यावेळेला काही आयडिया नव्हती. मला एकदम मोठी रक्कम येणार होती आणि ते एकदा सहज बोलताना बोलले की जर तुम्ही एकदम 50 लाख गुंतवून ठेवले की दर महिन्याला तुम्हाला 40,000 रुपये मिळतील, काही काळजी करायची गरज नाही. हा फक्त मुद्दा मी लक्षात ठेवला आणि मग असा विचार केला की पैसे मिळण्यापेक्षा आपले पैसे सुरक्षित कसे राहतील, म्हणून मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अमाऊंट इन्व्हेस्ट केली. आणि मग SWP नेमकं काय, मी सुद्धा गोंधळलेलोच होतो. पण ज्यावेळेला दर महिन्याला बँकेत न चुकता पैसे येऊ लागले, मेसेज येऊ लागले, स्टेटमेंटमध्ये येऊन लागले, त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला याचा खूप फायदा होतोय. मी नियोजनच असं केलं होतं की आपल्याला घरात खर्चाला लागणारे नैमित्तिक खर्च जे असतात त्याच्यात कधीही अडचण येऊ नये. बाकीचे उत्पन्नाचे स्रोत जरी असले तरी या पैशातून आपल्याला उत्पन्न कसं मिळेल. भूषणवाणी सरांनी जो सल्ला दिला होता तोच ऐकला. त्यांच्यावर पूर्ण विश्वास पूर्वीपासून आहे, नाही असं काही नाही. पण ती कृती लगेच घडली आणि आजही गेले 3 वर्ष न चुकता ते पैसे SWPचे नियमितपणे येतात. याशिवाय ज्या माझ्या SIP, मी गेले अनेक वर्ष SIPमध्ये गुंतवणूक करत होतो, एकदा त्यांच्याशी बोलल्यानंतर, तो अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ही SIP आपण थोडी थांबूया, ही इकडे कन्वर्ट करूया वगैरे वगैरे. आता त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमधले बरेच शब्द त्यांनी छान वापरले. कधी कधी आपल्याला कळत नाही, आपल्याला महत्त्वाचं एवढंच कळतं की माझे पैसे चांगले कसे राहतील. मग बरेच पैशांची परत त्यांनी गुंतवणूक करायला लावली. मला आनंद एकच आहे की पैसे सुरक्षित आहे आणि SWPमध्ये माझं उत्पन्नही मिळतंय आणि माझे खर्चही भागतात. मला चिंताच कोणती राहत. वा, तुम्ही दोघांनी जे सांगितलं त्यावरनं एक मुद्दा खरंच पटतोय की फायनान्शियल स्ट्रेस हा आजच्या काळातला खूप मोठा एक स्ट्रेस झालेला आहे सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी, 60च्या पुढच्या लोकांसाठी. पण तुम्ही दोघांनी ते सिस्टमॅटिकपणे नियोजन करून त्याच्यावर मात केलेली आहे. नक्कीच. बरेच जण असा विचार करतात की मला रिटायरमेंट नंतर काही पैसा येईल, मग मी ते FD मध्ये ठेवेन किंवा अजून कुठल्या मार्गांनी मी ते गुंतवणूक करेन. पण ते नोकरी करत असताना हा विचार करत नाही की मी आत्ता काही प्रमाणात काटकसर करून आत्तापासूनच जर मी इन्व्हेस्टमेंट चालू केली, ती रक्कम व्यक्तिसापेक्ष प्रत्येकाला जेवढी रक्कम जमेल, जशी रक्कम जमेल, जशी गुंतवणूक करता येईल तशी जर त्यांनी केली, तर रिटायरमेंटपर्यंत त्याचा जमा होणारा कॉर्पस किंवा एकंदरीत अमाऊंट आणि रिटायरमेंट नंतर मिळणारे जे काही बेनिफिट्स आहेत पैशांच्या बाबतीत येणारे नोकरीतनं, असे सगळं जर एकत्र केले तर मला वाटत नाही कुठल्याही व्यक्तीला स्वतः जगण्यापुरतं किंवा त्याच्यावरती अवलंबून असलेलं कुटुंबाला
ते पैसे नक्कीच पुरेसे असतील. येस, थँक्यू सो मच. तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून आलात स्टुडिओमध्ये आणि या एपिसोडमध्ये तुम्ही अगदी खरंच मोलाचं असं म्हणून आपण मार्गदर्शन केलं आमच्या सगळ्याच पिढीला. धन्यवाद निरंजन. श्रोते हो, गुंतवणुकी संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्हीही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. नंबर परत एकदा रिपीट करतो मी, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. आणि हो, टर्निंग पॉईंट ही आमची फिल्म तुम्ही अजून बघितली नसेल तर तीही आवर्जून बघा. याच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे क्रिसेंटच्या. बाकी हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.